नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. जसं की तुम्ही थंबनेलमध्ये पाहिलं असेल की आपण एका नवीन व्हरायटीची लागवड केलेली आहे. तर या ही व्हरायटी कोणती आहे? ह्या व्हरायटीची खासियत काय आहे? आणि ह्या व्हरायटीची जर लागवड केली तर आपल्याला उत्पन्नात काय फरक पडतोय, किंवा वाढ वगैरे कशी होती? तर आज आपण ह्या व्हरायटीबद्दल एक थोडीशी माहिती जाणून घेणार आहे. तर सोलापूरमधील माळशिरस तालुक्यातील नेवरे गावात ह्या व्हरायटीची लागवड झाली आहे. तर या लागवड केलेल्या शेतकऱ्यांचं नाव आहे अभिजित पाटील. तर त्यांनी या व्हरायटीची लागवड केलेली आहे. तर फोटोमध्ये पाहू शकता, लागवड करून झालेले त्याला 30 दिवस. तर अशा पद्धतीने याची वाढ झालेली आहे. तर आपण एक छोटीशी मुलाखत त्यांची घेणार आहे. तर ते या व्हरायटीबद्दल आपल्याला एक थोडीशी माहिती सांगणार आहेत की कुठली व्हरायटी आहे, कुठल्या व्हरायटीचा क्रॉस आहे आणि याची वाढ वगैरे कशी होती, फुटवे कशी राहतील, उत्पन्नात काय फरक पडेल, ह्याच्याबद्दल पण आपल्याला एक थोडीशी माहिती सांगणार आहेत. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अभिजित अंकुश पाटील, राहणार नेवरे, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. मी यावर्षी नवीन व्हरायटीची लागवड केलेली आहे. 15-0-12 PDN 15-0-12 ह्या व्हरायटीची लागवड केलेली आहे. मी लागवड करून जवळजवळ 1 महिना पूर्ण झालेला आहे. ह्याची उगवण क्षमता चांगली आहे, वाढ पण चांगली दिसत आहे, कारण की हा 1 महिन्याचा ऊस आहे. ह्या 94-008 आणि 265 ह्या व्हरायटीचा क्रॉस केलेला आहे. पाडेगाव संशोधन केंद्रातून हे बेणे उपलब्ध झाले होते. तरी बघू आपण आता हे जे फुटवे हे कसे निघतात, काय निघतात, ह्याचे पुढे व्हिडिओ टाकू आपण. फुटव्याचं हे कसं आहे, काय आहे. आज आता तणनाशकाची फवारणी करून घेणार आहे आणि नंतर एक स्प्रे टॉनिकचा GA 6BA आणि 1261 आणि स्टिकर याचा स्प्रे घेऊन बघू काय रिझल्ट येतोय, काय फुटवे कसे होतात काय. कारण की ही व्हरायटी नवीनच आहे, पहिल्यांदाच लावलेली आहे. याच्या आधी आम्ही 265, 86-032, 434 ह्या अशा वेगवेगळ्या व्हरायटीची लागवड केलेली होती. तरी आता बघू, ह्याची वाढ तर सध्या चांगली दिसते, कारण की 1 महिन्याचा ऊसाची ग्रोथ चांगली आहे आणि उगवण क्षमता पण याची चांगली आहे. हे जवळजवळ माझं 2.5 एकराचं क्षेत्र आहे. त्या 2.5 एकराच्या क्षेत्रात मी पूर्ण लागवड केलेली आहे. ही अर्ली व्हरायटी आहे. ही 12 महिन्यात परिपक्व होणारी जात आहे ऊसाची. ह्याचे दुसरे फायदे म्हणले तर ह्याला शुगरचं प्रमाण जास्त आहे, रिकव्हरीचं प्रमाण जास्त आहे. आणि हा बांधणीनंतर जे आपले ऊस पडतात ते पडत नाहीत, ऊस पडत नाही हा बांधणीनंतर. आणि पेऱ्याची साईज पण जाड आहे. पाण्याचं प्रमाण म्हणलं तर ह्याला पाण्याचं प्रमाण खूप कमी लागतंय. ज्या म्हणजे दुष्काळी भागात सुद्धा ही व्हरायटी चालते आणि खास करून ही क्षारपड जमिनीत चांगले उगवण होणारी व्हरायटी आहे. ज्या आपल्या पहिल्या व्हरायटीमध्ये म्हणजे असं कांडी आतून लाल पडणे किंवा गवताळ वाढ, थोडक्यात गवताळ वाढ ही कमी आहे आणि लाल कांडीचं प्रमाण पूर्ण नाहीच, कारण की हे मी बेणं आणले त्याच्यात तर काही नव्हतं प्रमाण. आणि तुरा हा एकदम उशिरा येणारा तुरा आहे. बाकीच्या व्हरायटींना कसा लवकर येतोय, पावसाचं प्रमाण म्हणा, थंडीचं प्रमाण जास्त झालं त्यात तुरा ज्या लवकर येतोय, ह्या व्हरायटीला तुरा लवकर येत नाही. एवढी याची खासियत आहे.